नमस्ते, मी अश्विनी सई सौम्या सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। सकाळचं सगळं आवरून तुळशीच्या घटाची परत आपल्या आतल्या घटाची पूजा करून घेतली आणि बाहेर लेकीची इतकी मस्ती चालली होती ना, परी त्याच्या पाठीमागे लागली होती। कोण जरी आलं की भुंकायला चालू होतं आणि फुलांचा सडा इतका पडलाय आणि त्यात आज वातावरण अगदी फ्रेश असं आहे। पाऊस नाही काय नाही, सकाळच्या 6:45लाच इतकं कडक असं ऊन पडलेलं आहे आणि घरात घटाला जेव्हा बघते ना त्यावेळेस इतकं प्रसन्न वाटतं ना, खरंच खूप छान असं वाटतंय। आणि थोडं थोडं ना आपले धान्य उगवायला चालू झालेले। तर रात्री मटकी बांधून ठेवली होती, तर त्याला चांगले असं कर आलेले। तर म्हटलं आता ना मटकीची सुक्की भाजी बनवावं पोरांच्या डब्याला आणि लागलेच 2 वाट्या रस्सा पण बनवावं म्हटलं, कारण आईंना थोडीच भाजी लागते, अर्धी वाटीच्या खालीच लागते आणि ह्यांना एखादी वाटी। मग मी असले की काय करत असते, आपल्या बायकांचं काम हेच आहे, सकाळचं संध्याकाळी भाजी खायची, संध्याकाळची राहिली तर सकाळी खायची, वेस्टेज जाऊन देत नाही। आता माझा उपवास चालू असल्यामुळे मग काय सांगता येत नाही, मग रात्रीची भाजी कोण खाणार नाही, त्यामुळे तेवढंच करते। आणि दूधवाला काका दूध देऊन चालले होते आणि यांचे गप्पा चालू आहेत, हे पण मळ्यातनं आले होते ना वैरण घेऊन। तर किती हिरवळ अशी पसरले ना, त्यात कडक ऊन आणि हिरवळ। आणि मटकीची भाजी काय नेहमीप्रमाणेच आपलं कांदा टोमॅटो परत थोडी लसणाची ना म्हणजे लसूण चेचून घालते आणि खूप छान असं ना परी म्हणाले की ना आई हिरवी मिरचीतली नको, गरम मसालाच घालून कर, तर आपलं काळा तिखट घालून केलेलं आहे। तर काल जेव्हा गावात गेले होते ना, माझ्या धाकट्या सासूबाईनं मला रताळा दिलेलं होतं, ते रताळा लागलंच कुकरमध्ये शिजवून घ्यावं म्हटलं। आणि इकडे एका बाजूला ताक पण करून घेतलेलं आहे, ताक केलं दुपारचं निवांत प्यायला आणि लागलंच असं तूप पण कडवून घेतलेलं आहे। स्वप्न झाल्यापासून साड्या दाखवा दाखवा म्हणते, काल अख्खा दिवस हळदी कुंकवात गेला आणि दमून गेलो अक्षरशः। परत संध्याकाळी देवीची आरती आणि पाऊस, आणि आज पण इतकं म्हणजे पावसाचं वातावरण होतं, जास्तीचं काय थोडं पडलं। आणि सकाळपासून घरामध्ये ना बायकांची एजा एजाच आहे, जसं की माझ्या चुलत सासूबाई दोघी तिघी येऊन गेल्या, परत मळ्यातले एक सासूबाई येऊन गेल्या, त्यांचं भरायचं वगैरे केलं। आणि माझ्यासोबत एक ताई काम करतात, त्या आल्या काल। म्हटलं आता एवढ्या आपल्या घरी ना लक्ष्मी म्हणून चालून आलेत, आहे अंबाबाई म्हणून म्हटलं सुवासनी जेवायला आलेत, त्यांना पूर्ण फराळीचं वगैरे दिलं, खायला प्यायला घातलं, छान वाटलं। ते का मी व्हिडिओ मध्ये घेतलं नाही। मग काल पण माझा दिवस असाच गेला, आज पण माझा 2-1 वाजेपर्यंत दिवस असाच म्हणजे असाच गेला। कोण येईल त्याला खाऊ पिऊ घालण्यात वगैरे ह्याच्यात त्याच्यात गेला, गप्पा टप्पा चहा पाणी त्यांना घालो असतो, त्यामुळे मी ब्लॉग घेतलाच नाही। आणि ते काय होते, जेव्हा आपण एखाद्याला आता नवरात्रीचं खाऊ पिऊ घालतो, मग ते दिसायला बरोबर दिसत नाही आणि ते एजेड लोक असतात त्यांना ते कसतर वाटते, म्हणून मग माझा टाइम त्यात गेला। त्याच्यानंतर अर्धा 1 तास मी खरंच आराम केले, खूप दगदग व्हायला लागले त्यामुळं। आणि हे बघा चटई माझं आणखीन इथंच आहे, म्हटलं आता सईपरी यायच्या अगोदर झाडू भांडी गंगूसंगूकडे जायच्या अगोदर साड्या दाखवावं। तर सगळ्यात आधी बघा अशी कमेंट होते की तू ननदबाईकडे का गेली नाही। दरवर्षी जसं माझं लग्न झालं दरवर्षी मी ना, सईपरी छोटे होते, आता एक मोठी गाडी झाली, जर सईपरी असतील किंवा काहीतरी अडचण असेल तर मग आम्ही मोठी गाडी घेऊन जातो आता पण, आणि गेले नाही असं कमेंट आले। दरवर्षी मी हे जातो गेल्या वर्षी तर आईंना पण घेऊन गेलेलो, ह्या वर्षी असा प्रॉब्लेम झाला, एक तर सतत सारखं पाऊस, सारखं म्हणजे सारखंच पाऊस आहे आणि सगळीकडे जे आता आमचं आहे मधनं रस्ता जायचं, तर ज्या रस्त्याने आम्ही जातो ना ते रस्ते वडान छोटे 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 ना नल्या असतात ना, मग ते काय होते माहितीये का, एक तर ते पूल कमी अंतरावर असतं, जसं की आता आपल्या गेल्या वर्षी मळ्याच असायचं बघा, थोडं जरी पाणी वाढलं का रस्त्यावर ते पाणी व्हायला लागले आणि एवढं रिस्क घेऊन कशाला जायचं म्हटलं। आता हे चाललेत म्हटलं, आता ह्यांना जाऊ दे म्हणून ह्यांच्या बरोबर ह्यांना मी सगळं हळदी कुंकू दिलं, हेच कारण आहे। आणि नंदबाई पण आता आज उद्या येणार आहेत, हे का मला माहित नाही, पण आई बोलल्या की येणार आहेत द्यायला जर जमलं तर, कारण की आता बघा आमचे नंदेचे मिस्टर पण मुख्याध्यापक आहेत, मग त्यांना पण शाळेत सुट्टी वगैरे बघून शनिवार किंवा रविवार येतील घेऊन, नाही तर नाही घेऊन आलं तर नाही घेऊन आले, आपण त्याचा सेपरेट ब्लॉग बनवूया ताई घरी आल्यानंतर। त्यामुळे मी नंदबाईकडे गेले नाही, प्लस मी पडलेली होती जिन्यावरून, अजूनही मला दुखणं काही एवढं कमी झालं नाही, मुक्कामार पाठीला आणि कमरेला, आणि आधीच कंबर माझी अधू आणि त्याच्यावरच थोडीफार आपटल्यामुळे काय होतंय थोडंसं विकनेस पण आलंय। म्हटलं आता आपल्या इथं सकाळ सकाळ उठल्या उठल्या फोड आले 2-3 हळदी कुंकू, म्हटलं आपलं आता हळदी कुंकू हे करूया। आणि रस्त्यावरती पाणी आल्यानंतर प्रॉब्लेम, पावसाचा प्रॉब्लेम, त्यामुळे मी काय गेलेलं नाहीये। आज माझ्या आईचा फोन आला की बघ मी आज आले म्हणून बरं झालं, घटस्थापनेच्या पहिल्या दिवशी पंढरपूर रोड बंद आहे, मंगळवेढा रोड बंद आहे, आमच्या इकडे तिकडे सीना नदी आहे, तिकडे सगळं पाण्याने भाग म्हणजे वेढला गेलाय, सगळीकडे पाणीच पाणी झालेले। सोलापूरला ह्या वर्षी काम एक पाऊस खूप झालाय, आमच्या पण नदीला भरपूर पाणी आलंय,
पाण्याच्या प्रॉब्लेममुळे मी नंदबाईकडे गेलेले नाही हळदी कुंकूला, पण कसं काय ना हळदी कुंकू पोच केलं ताईंचं. तर दोघींच्या साड्या मी सेम घेतलेले, कारण की आई आली ती खरेदीला म्हटलं, पण मला पण ताईंना साडी घ्यायची होती. तर ही बघा अशी साडी आहे, आणि माझ्याकडे अशी साडी नव्हती, खास करून मला नाही पीस आवडलाय. ते पीस आहे साडीचं. आता दसरा झाल्यानंतरच सण झाल्यानंतर मी पिको फॉल आणि ब्लाऊज शिवायला घेणार दिवाळीच्या आत. आणि ही अशी बदामी कलरची म्हणजे साडी आहे ताईंची बघा, तुम्हाला दाखवलंय मोरफंकी वरूनच कालच्या व्हिडिओ मध्ये. तर असं सगळं भरजरी ही साडी आणि अगदी मऊसूत अशी साडी आहे, आणि मधूनच अशी ना कोयरांचे असे ना स्टोन आहेत त्याच्यामध्ये, खडे येत मधूनच, आणि अजिबात हे होत नाही, फुगत नाही, करत नाही, काय नाही साडी. त्यामुळे मी पटकन बघितलं पसंत केले. आणि पदर पण असा आहे तो, त्याला ऑलरेडी गोंडे आहेत. तर अशी साडी आहे माझी आणि नंदबाईची. आणि आईना पण साडी घेतले. आई आमच्या नको नकोच म्हणतो, त्या कशाला खर्चात पाडते आईला, तरी पण आईनं दरवर्षी आईना घेतात. आईना साड्या घ्यायचं म्हटलं तुम्हाला पण माहिती आहे, कुठली साडी आईना आवडत नाही. तर हे आईना बघा साडी घेतले. पहिलं बॉर्डर दाखव तुम्हाला, म्हणून बॉर्डर दिसणारच नाही. आईच्या साडीचं बॉर्डर असं आहे, आणि पूर्ण साडी हे अशी मस्त ना टिकली वर्क नाही, काय नाही, असं प्रिंट केलेली साडी आहे. आणि आईना हलकी फुलकी नेसायला चांगली आहे आईना. आई साडी नको नकोच बोलत होते अश्विनी, माझा आता कुठं उपवास असतो, कशाला तुझ्या आईला आणायला होती माझी साडी. पण माझ्या आईचा असा अट्टहास असतो की आईना पण आणायचं, त्यामुळं आईना घेतलं. तर कशी वाटली साडी हे पण मला सांगा. आणि जास्ती काही किंमत नाही या साडीची, मीच घेतलेली आहे दुकानातून. 500 रुपयाला ही साडी आहे. आणि आमच्या इथं फुल आहेर करतात ना, जावायचा मान जावायला देतातच. तर मी अण्णांना सांगितलं होतं, जसं की माझ्या पसंतीने कपडे आहेत, काळं पॅन्ट आहे आणि पांढरे शर्ट आहे. तर मला खूप आवडतो हा कलर, आणि त्यांच्याकडे पण हा कलर नव्हता ना, त्यामुळे मी अण्णांना म्हटलं असंच कपडे आणा. आणि मधूनच मी आवाज मला द्यावा लागतोय, कारण की बघा सततच्या पावसामुळे गार वातावरण आणि एकदमच असं ऊन पडलं ना, उष्णताच निर्माण झाली आजूबाजूला. 4 मिनिटं सुद्धा मोबाईल व्यवस्थित चालला नाही, विचार करा. मोबाईल म्हणजे आपोआपच त्याचा आवाज जातो गरम होऊन, त्यामुळे मी थोडंसं व्हॉइस ओव्हर देते. तर ह्या दोन्ही साड्या कशा वाटल्या हे सांगा. सेम टू सेम घेण्याचा निर्णय का घेतला, कारण की नंदेला अशी अंडी मला तशी अंडी असे बरेच प्रश्न उभा राहतात. सोशल मीडियावर राहायचं म्हटलं की सगळं खूप जपून असं करावं लागतंय. आणि तुमच्या मनात जी शंका होती ना, नंदबाईकडे तू जावावं असं आम्हाला वाटत होतं, पण मी दर ह्याला जाते. ह्याच वेळेस थोडं तब्येतीचं कारण, परत बाकीचं बरंच कारण आहे, त्यामुळे मी नाही गेले. आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर काल सहजच माझा भाऊ ना आमच्या व्हॉट्सअपला, म्हणजे माझ्या बहिणीचं माझं असं ग्रुप आहे भावांचं वगैरे, तर म्हणजे आमच्या माहेरच्या हायवेवरती तुम्ही बघू शकता, सीना नदीला इतकं पूर आलेलं आहे ना. ब्रिज आणि नदीचं अंतर तुम्हाला तर माहितीच असते, किती खोल किती मोठा असतो. पण पूर्ण गच्च असं ना भरलेलं आहे पाणी, सगळ्या गावात पाणी शिरलेलं आहे. असं कधी सोलापुरात तरी पाऊस पडलेला नाहीये आजपर्यंत. तर मी एवढी लहानाची मोठी झाली, कधी ऐकून नाही की ह्या नदीला पूर आले आणि त्या नदीला पूर आले. कायमचं सोलापूरला दुष्काळग्रस्तच म्हणून जाहीर करण्यात आलेलं होतं, आणि सगळे रस्ते बंद पण करण्यात आलेले आहेत. असे काही प्रॉब्लेम येऊ नये म्हणून पण ह्यांनी मला नेले नाहीत. आणि परी मागं लागते, ते पण झालं. आजाराचं कारण झालं, पावसाचं कारण झालं, थोडंफार पाणी. हे बघा थोडं पाणी आहे का. आणि माझा भाऊ आणि भावाच्या सोबत आणखीन एक शिक्षक, त्यांना पण मोह आवरला नाही, तेही ना पाणी बघायला गेलेले होते. म्हटलं चला तुमच्याशी क्लिप ही जोडावी, कारण की सोलापूरमध्ये सध्या भरपूर असा पाऊस पडतोय. अक्षरशः सोलापूर ते सांगोला, मिरज, मंगळवेढा रोड म्हणजे आमचं सांगोला पूर्ण रस्ता बंद आहे. सोलापूर, पंढरपूर, सांगोला हे पण ब्रिज बंद आहेत. सगळे रस्ते आता बंद आहेत. आमच्या इथली जी वाहतूक सेवा आहे ना, जी आपली पर्सनल गाड्या म्हणा किंवा एसट्या, सगळं काही बंद आहे सध्या तरी. इतकं असा पाऊस पडलेला आहे, मला वाटतं सगळीचकडे पाऊस पडलेला आहे. तर ह्यावेळेस आम्हाला नवल वाटते की सांगोल्यामध्ये पण इतका कधी पाऊस पडला नाही, किंवा सोलापूरमध्ये किंवा पाऊस पडला नाही. आमच्या इथली तर एक मुलगी दगावली. शासनाने मस्त आर्थिक मदत केली, पण त्या आर्थिक जरी मदत जरी केलं तरी एका आईची तर आक्रोश कमी करता येत नाही ना. तर असं असते बघा. तर हे बघा भरपूर असा पाऊस पडलाय. आपल्या शेतकरी आले का
संध्याकाळचे ना 7 वाजले आणि अजून ज्वारीची भाकरी नाही तर बाजरीची भाकरी बनवते. तेवढंच आपले 4 बनवायचे. सईला कुठलीच भाकरी आवडत नाही, ज्वारीची आवडत नाही, ना बाजरीची ना कशाची. पण परी ना बाजरीची भाकरी म्हणलं की अगदी आवडीनं खाते. म्हणलं चला आज बाजरीची भाकरी कधी तर एखादा दिवस ना, एक दिवस ज्वारीची एक दिवस बाजरीची. आणि गेल्या वर्षीची आपली बाजरी छान उन्हाला लावून ना आपण वर्षातनं 2-3दा ठेवतोय. जेव्हा बाजरी आपली किडली नाही काय नाही. आणि चिकटपणा जर बघितला तर आहे असं चिकटपणा आहे एकदम छान. आणि माझा उपवासाचं जर बोललं, सकाळी रताळा मी शिजवले होते, त्यातला एक रताळा मी खाल्ले होते, एक रताळा आहे आणि अर्धी एक दशमी आहे. तेवढं संध्याकाळचा बस होऊन जाईल मला. तर माझं उपवासाचं मी आता काहीच बनवणार नाही. तर चला, तर गावात जायचं झालं तर त्यामुळे पटपट स्वयंपाक बनवायचं माझं चालू आहे. तर चला पूर्ण स्वयंपाक बनवून घेते. ना लेकीसाठी डाळिंब सोलायचं चालू आहे. वरून डाळिंब असं जरी दिसत असेल तर अगदी टपोरे दाणे आणि अगदी गोड असे आहेत. तर हे पण जुने बागायतदार आहेत का नाही, जुने बागायतदार. तर आमचे डाळिंब ना, एक डाळिंब असा असायचा इतका मोठा ना, एक डाळिंब अर्धा पाऊण किलो तर भरायचा की आपला, इतका मोठा. हा, आणि लाल बुंद असं, वरती खरडा रोग नाही काही नाही, प्लेन असायचा. पण अचानक मग रोग पण आला. एक बाग किती वर्ष टिकते हो? 10 वर्ष असते. आहे ना. पोरी म्हणते त्या सोलून दिलं तरच खाणार, नाही तर नाही. छान झाले एकदम. एक डाळिंब खाल्लं ना, एक सलाईन चढवल्यासारखं होतंय डाळिंब. हा, डाळिंब खाणं गरजेचंच आहे. फक्त सोलायला कंटाळा येते मला, तर लई येते. तसंच नाही की बाजूला दूध तापायला ठेवले आणि भाकरी. पहिला नाही बोलते, परत येते साई का नाही बोलते यायला. बस हा, हॅलो, अभ्यास करली तू? तू येत नाही देवाला? येणार आहे. अगो बाई किती छान आहे कंपास तुझा. झाला अभ्यास तुझा? हे कोण आहे, मित्र आहे तुझा? पिल्ल्या, आजीचं पिल्ल्या आहे वय. बर, तू येत नाही? ओ दुसरीत आहे. बर, रबर आहे रबर. आजचा कलर निळा साडी. आरती झाल्यानंतर ना सगळ्यांना असा प्रसाद दिला जातो. असं माझा दिवसभराचा रुटीन होता. कसा वाटला आजचा रुटीन हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका. बाय.